जय वडार. मी रवी शिंदे, वडार समाजाचा पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष. मी तमाम महाराष्ट्रातील वडार बांधवांना विनंती करतो या प्रेसच्या माध्यमातून की 17 डिसेंबरला जो आपला मोर्चा होता IG कार्यालयावर, अद्याप सोलापूरचे SP आणि अकलूजचे DYSP यांनी लेखी पत्राद्वारे 4 अधिकाऱ्यांची तात्कालीन सोलापूर ग्रामीण येथे बदली केलेली आहे आणि आपल्या सर्व मागण्या मान्य केल्यामुळं 17 डिसेंबर येथे IG कार्यालयावरचा मोर्चा आपण स्थगिती केलेली याची नोंद तमाम महाराष्ट्रातील वडार बांधवांनी घ्यावं. भविष्यात आपल्या समाजावर कुठं कुठं अन्याय होत असेल अशा पद्धतीचा आपण लढा परत एकदा उभा करूया आणि सर्व वडार बांधव संघर्ष करण्यासाठी संघटित व्हावा ही विनंती. तसेच परभणी येथे झालेल्या स्वर्गीय सोमनाथ सूरवंशी या पोलीस न्यायालयीन कोठडीमध्ये असताना पोलिसांच्या मारहाणीमुळे त्यांचा मृत्यू झाला. मी महाराष्ट्र पोलिसांचा निषेध करतो या संघटनेच्या माध्यमातून. जय हिंद, जय बजरंग. याआधी त्या पोलीस त्रिपुर येथे बदली करण्यात आली होती असं सांगण्यात आलं होतं. आता तुम्हाला जे आपल्या सोलापूरच्या जे ग्रामीण वतीने दिलेलं आहे, काय बदलीचं काय दिले का आपल्याकडे लेखी स्वरूपात? लेखी स्वरूपात आमच्याकडे पत्र आहे आणि त्यांनी 2 किलोमीटर ज्यावेळेस बदली केली ती त्यावेळेसच आम्ही निर्णय घेतला होता. SP कार्यालयावर मोर्चा होता, पण हे सगळे अधिकारी संगनमत असल्यामुळं मग यांचं वरिष्ठ अधिकारी आम्ही बघितलं आणि कोल्हापूर गाठलं. पोलीस महापरिक्षेत्र कोल्हापूर IG साहेबांच्या कार्यालयावर मोर्चा काढण्याचं आमचं ठरलं. मग त्यानंतर त्यांनी निर्णय घेतला शिष्टमंडळ आमची बोलवून. मग त्या लेखी स्वरूपात आम्हाला पत्र दिलं. इथून पुढची भूमिका आमची, आता जे मागण्या आम्ही त्या आंदोलनामध्ये ज्या मोर्चामध्ये आम्ही ठेवले होते ते सगळे मान्य झाले. इथून पुढं माझी IG साहेबांना मी विनंती आहे, इथल्या SP अधीक्षक साहेबांना विनंती आहे, पोलीस प्रशासनाने आपण सकल चौकशी करून कुठल्याही आपल्या वडार बांधव असतील, इतर कुठल्याही समाजातील जाती धर्मातील असतील, चौकशी न करता तुम्ही विनाकारण बेशुद्धपणे असं लाठीचार्ज करू नये. आणि आता महाराष्ट्रामध्ये तर महाराष्ट्र पोलिसांचा गुंडगिरी जास्त झालेला आहे. याकडे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री यांचं लक्ष देणं गरजेचं आहे, ही आमची विनंती आहे. ज्वलंत मुद्दा आताच परभणीचा इथे देखील वडार समाजाचा बंधूचा मृत्यू झालाय किंवा मिरवणुकीत देखील आपलं लाठीचार्ज झाला. वारंवार वडार समाजाचा अन्याय होतोय, काय वाटतं? वारंवार वडार समाजावर होतं म्हणजे वडार समाजाला एक प्रकारचं टार्गेट केलं जातं आणि प्रत्येक ठिकाणी. आता तुम्हाला सांगतो, परभणीचा बी किस्सा हा राजकीय द्वेषपोटी झालेला आहे आणि अकलूजचा पण लाठीचार्जचा हाही एक राजकीय द्वेषपोटी झालेला आहे. कुठल्या राजकीय पुढाऱ्याच्या पाठीशी आम्ही हा सगळं कॉफर त्याच्या डोक्यावर पडायचा हा आमच्यामध्ये संभ्रम निर्माण आहे सध्या. संघटनेच्या माध्यमातून आज आमचे संघटनेचे प्रदेश अध्यक्ष आणि संस्थापक अध्यक्ष राज्यमंत्री सन्माननीय विजयदादा चौगुले आज त्यांच्या अंत्ययात्रेला हजर झालेले आहेत. त्यानंतर आमच्या साहेबांची पूर्ण बैठक मुंबईमध्ये असेल. त्यानंतर जे साहेब जे निर्णय घेतील ती आमची पूर्व दिशा असेल.